मनमाड विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्यक्रम बळवंत आव्हाड नागसेन चव्हाण यांच्याद्वारे देवरे मजदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव। मनमाड विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे कार्यक्रम येथे बळवंत आव्हाड नागसेन चव्हाण यांच्यासह देवरे मजदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। पहिले उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी मनमाड येथे आयोजित करण्यात आले होते। ज्येष्ठ साहित्यिक विजय वाघ, जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक चित्रकार राजू बाविस्कर हे संमेलनाचे उद्घाटक होते। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्राध्यापक प्रतिमा परदेशी पुणे व राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले धुळे, राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास बुवा बारामती मनमाड, महात्मा फुले पुतळ्यापासून समता रॅलीला प्रारंभ सुरू करण्यात आला होता। संत झेवियर हायस्कूलचे लेझिम पथक, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कला पथक, येवला येथील हलगी वादन पथक, महापुरुषांच्या वेशभूषेतील शाळकरी मुले आदींचा सहभाग घेतला होता। संमेलनस्थळी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने उद्घाटन करण्यात आले। मनमाड संमेलनात 2 परिसंवाद, जीवनगौरव पुरस्कार, कवी संमेलन, शाहिरी पुरस्कार, विद्रोही शाहिरी जलसा, आदिवासी लोककला, चित्र प्रदर्शनाचे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सिनियर इन्स्टिट्यूटच्या मैदानावर उभारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीत करण्यात आले। उत्तर महाराष्ट्रातील व मराठीतील नामवंत साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विचारवंतांना या संमेलनासाठी उपस्थित झाले होते। व्ही.टी. जाधव, जयंत खडताळे, प्राध्यापक नानासाहेब पटाईत, एल.जे. गावित, अशफाक कुरेशी, मुख्याध्यापक मालकम नातो, प्राचार्य डी.डी. गव्हाणे, प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील, प्राध्यापक अशोक पवार, डॉक्टर अनिल सोनवणे, दिलीप पगारे, हबप उल्हास पाटील, संगमनेर। संविधान मूल्य पायदळी तुडवली जात असताना मराठी साहित्यिकाची भूमिका, सामाजिक आणि सांस्कृतिक आक्रमण, कामगारांची गळचेपी, शेतकऱ्यांवरील अन्याय, शिक्षक व विद्यार्थ्यांवरील अत्याचार या विषयावरील परिसंवादात डॉक्टर लीलाधर पाटील अमळनेर, आर.टी. गावित नंदुरबार, सुधीर देवरे सटाणा, डॉक्टर आर.जे. इंगोले चांदवड, सोपान भवरे जळगाव, राजेंद्र बावके अहिल्यानगर, ॲडव्होकेट राजू वाघ मालेगाव, कॉम्रेड राजू देसले नाशिक, सचिन इंगळे मनमाड व आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले। एस मराठी न्यूजसाठी अझर शेख मनमाड। चित्रकला ही सुद्धा विद्रोहाची भूमिका ही उत्कृष्टरित्या पार पाडत असते। या जो मैं उधर से थोड़ा सा विद्रोह आपल्याला दाखवणार आहेत। राजू बाविस्कर हे आपल्या देखत एक चित्रकृती प्रत्यक्ष सादर करून या पहिल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतायत। चित्र आता 75% बनलेलं आपल्याला दिसतंय। एक शाळेतली मुलगी आहे आणि त्या 2 वेण्या घातलेली, रिबीन बांधलेली आणि तिच्या पाठीवर दप्तर आहे आणि ते दप्तरच संविधान आहे। या पद्धतीचं चित्र राजू भाऊंनी काढलेलं आहे। आता ते चित्र रेखाटतात, त्यात भारतीय संविधान ही अक्षरं ते लिहित आहेत। तर या नव्या पिढीनं संविधान आपल्या पाठीशी उचललेलं आहे, पाठीशी घेतलेलं आहे आणि ते आगेकूच करतायत। ते जणू हे चित्र आपल्याला सांगताय।
त्याच्याबद्दल अधिक आपल्या उद्घाटकी तरी एक चित्र आज सांगतंय की आम्ही संविधान मागे हटू देणार नाही. म्हणून हे चित्र अत्यंत ऐतिहासिक, अत्यंत क्रांतिकारी आणि महत्वाचं आहे. एक महत्वाचा संदेश, आपण जे काम करू शकत नाही, आपण चित्र काढू शकत नाही, राजूभाऊंनी आपल्या सर्व डाव्या, पुरोगामी, समतावादी, विद्रोही लोकांचं मनात जे आहे ते आपल्या चित्र त्यांनी खरं तर या संमेलनात मला येण्यासाठी जे आमंत्रित केलं किंवा सगळ्याच मान्यवरांचं मी आधी आभार मानतो. पण या चित्राचं मी असं म्हणेल की आमच्याकडं म्हणजे मला संविधान कळत नव्हतं. रिअल सांगतो तुम्हाला, म्हणजे आपण तुम्ही सारखे होतो की जेव्हा आपण शिकत होतो ना तेव्हा संविधान नाही कळायचं आपल्याला. आम्ही गावात असताना मला बाबासाहेब आंबेडकर माझे भाऊ जेव्हा BA गेले तेव्हा त्यांनी आम्हाला घरात सांगितलं, लक्षात घ्या. पण आज आम्हाला हे करायचं आहे की